नमस्कार, विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलच्या या नवीन भागात मी विवेक. नमस्कार, मी परिती सावंत. परीज लाईफच्या नवीन भागात आम्ही तुमचं स्वागत करतो. आज आम्ही तुमच्यासाठी एक कोलॅबरेशन व्हिडिओ घेऊन येत आहोत. साई भंडाराच्या निमित्ताने आमच्या सोसायटीमध्ये आम्ही ॲक्च्युली दोघं एकाच बिल्डिंगमध्ये राहतो. त्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये आज साई भंडारा आहे 12 आणि 13 तारखेला 2 दिवस. तर मग ते 2 दिवसाचा प्रोग्राम जो आहे तो आम्ही दोघंजणं कोलॅबरेट करून तुम्हाला तुमच्यासमोर आम्ही घेऊन येत आहोत. तर याचे बहुतेक 2 किंवा 3 पार्ट होतील. तर या 25व्या वर्षी पहिल्या भागात आम्ही जी पूर्वतयारी करणार आहे भंडाऱ्याची तो व्हिडिओ आणणार आहोत. दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला साई पूजा, त्यानंतर श्री साई चरित्र अखंड पारायण, साई लीला भजन मंडळ ताडदे यांची गेली बरेच वर्षे आमच्याकडे भंडाऱ्याला यांचा कार्यक्रम असतो. तर यावर्षी देखील तेच आहे. खूप छान भजन आहे त्यांचं. त्याचा आस्वाद पण तुम्ही दुसऱ्या भागात घेऊ शकता. तिसऱ्या भागामध्ये पारायण समाप्ती, होम हवन आणि साई भंडारा व महाप्रसाद. म्हणजे हा प्रसाद आमचा रात्री 12 वाजेपर्यंत चालू असणार आहे. दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत चालू असणार आहे. तर तुम्ही त्याचा नक्की आस्वाद घ्या. ओम साईराम. ओम साईराम. हे प्रतीक बाजू तुला काय लागत तुला दिलं नाही. अरे ही खुर्ची तिकडे वात हे थापा तर थापा काढू गेला तिकडे उद्या टाकायला बाबा. गाडी ठेवल्यास ना पाठवशील ना मला नाही माझ्या मोबाईलमध्ये काढ. तिथं आहे श्वेताच आहे ते साफसफाई वगैरे करतो. मंडल चला तिकडे दाखवा. कुठे असू देणार रे काय. अरे कळायला नको. इथे
आता इकडं असं होईल तिकडेच नेते हिला बोलून इथे कुठे म्हणणार आहे तू इथून खाली जाऊन दे इकडे मागे खाली कपडे मला बोललो मला हे पाहिजे ही शाळा बरी आहे सगळ्यांना बोलायला उचलायला त्यांना जेडीचं काय खरं नाही साई सेवक मंडळाची ही सर्व मुलं दिवसभर आपले काम करतात, ऑफिसमध्ये जातात आणि संध्याकाळी येऊन भंडाऱ्याची तयारी करतात. जवळजवळ 2 ते 3 महिने हा असा यांचा दिनक्रम असतो आणि त्यांच्या या अथक परिश्रमामुळेच हा भंडारा योग्य रीतीने पार पाडला जातो. अंदाजे 2 ते 3 हजार भाविक या भंडाऱ्यासाठी उपस्थित असतात. संजय इकडे बोल काय आपल्या भक्तांकडे बघू फक्त तिकडे ते भक्त इकडे नारळ तिकडे तिला लावा अबीर कुणा ठेवलं लावायला सिलेंडरला पण लावा सिलेंडरला लाव अगरबत्ती कशात लावशील याच्यात लावशील घेते अगरबत्ती फिरव तिथे शेगडीला फिरव नारळाला फिरव दोन्ही शेगडीला नारळाला फिरव सिलेंडरला पण गेल्या आणि ते बाहेर कोपऱ्यात लावते का साईनाथ महाराज की जय मोरया. हा नारळ आहे ना असा ओवाळून काढला ना काय झाला काय केलं चुकलो असा नारळ फोडायचा याचे फेकतात कर्नाटक हा तिकडे बसायचा आणि फोडायचा असतो नेक्स्ट नेक्स्ट टाइम घडते. पहिला गॅस तुला आधी करता काय नव्हतं नाही नाही काय नाही गेला आगल्या लागलं तू गाडून नाही केलं ते कमी कर एवढं काय देव 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 ना भिजणार आहे आता कमीच होता मग अशी
वरती वरती टोक पकडा हे सगळं टाकून सगळं किती 10 लिटर आहे ना? खाली पकडलं ना तू 10 लिटर आहे ना रे. ते हवा लागते ते हवा हवा लाग. अजून 5 लिटर आहे. नको नको वर येणार उकळणार. चमचा दूध चमचा. हा? श्री साईबाबांच्या महाभंडाराचे आयोजन केले आहे. तर विभागातील सर्व साई भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा मी साई सेवक मंडळातर्फे आपल्या सर्वांना नम्र विनंती. आज उद्या या दोन्ही दिवशी ज्या साई भक्तांनी देणगीदार आयोजक प्रायोजक यांनी साई सेवक मंडळाला जी मदत केली आहे त्या सर्व देणगीदार आयोजक प्रायोजकांचे साई सेवक मंडळ सहर्ष प्रशंसा म्हणून आहे. आपण आपला सहभाग असा दर्शवा व साई सेवक मंडळाचा या पहिल्या भागात आपल्याला दिसून येईल श्री साई सेवक मंडळाच्या मुलांची मेहनत आणि साईचरणी असलेली भक्ती. ह्या भक्तीच्या जोरावरच हा पूर्ण प्रोग्राम ते तरुण नेतात. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत पूजा श्री साई सच्चरित्राचे अखंड पारायण, जे आज म्हणजे पहिल्या दिवशी सकाळी सुरू होतं ते दुसऱ्या दिवशी सकाळी संपतं. पूर्ण रात्रभर हे पारायण चालू असतं आणि त्यानंतर मग संध्याकाळी ताडदेवचे साई लीला भजन मंडळ, जे बरीच वर्षे आमच्याकडे साई भंडाऱ्याला आपलं कार्यक्रम घेऊन येतात, तर त्या कार्यक्रमाचा आनंद आपल्याला घेता येईल. तर मग भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या आणि विवेक आंबडसकर क्रिएशन्स तसंच परीज लाईफ या दोन्ही चॅनल्सना सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.